ब्रिगेंद्र आपलं स्वागत। आता एक मोठी बातमी समोर येते। शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार का? राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याचे संकेत आहेत। पक्षाची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्याकडे येणार, सूत्रांची आता माहिती मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। पक्षाची सर्व सूत्रे सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली जाणार आहेत। सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा त्यांच्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी पक्ष एकसंघ असताना शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबतची घोषणा केली होती। त्यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीत अनेकांनी त्याला विरोध केला होता। त्यावेळी दिवंगत अजित पवार यांनी पवारांच्या घोषणेला त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे सहमती दर्शवली होती। मात्र त्यावेळी अजित पवार यांच्यावर पक्षातून टीका सुद्धा झाली होती। आता शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत पक्षात चर्चा झाली असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला पक्षाचे समर्थन असल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाही मराठीला माहिती दिली। मोठी बातमी आता पक्षाची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्याकडे येणार। शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार। राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याचे संकेत आहेत। पक्षाची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्याकडे येणार। महत्वाची अपडेट आता समोर येते आहे। त्यामुळे शरद पवार खरं तर आपण पाहतो शरद पवार यांचे राष्ट्रवादी पक्षात एनडीए सोबत जाणार अशी सुद्धा चर्चा रंगत आहे। त्या प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली। आता शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत पक्षात चर्चा सुद्धा झाली आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला पक्षाचं समर्थन असल्याचे आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली। शरद पवार पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आणि यापुढील आता पक्षाची सूत्रे ही खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे असणार। पक्षाची सूत्रे सुप्रिया सुळेंकडे येणार अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे या बाबतीत आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शरद पवार आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार काय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी आपल्या सोबत जोडले। जयेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय की शरद पवार यांची राष्ट्रवादी आता एनडीए सोबत जाणार अशी चर्चा रंगलेली आणि सोबतच शरद पवार आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा आहे। आपल्याला काय वाटतं या संदर्भात? आपली काय प्रतिक्रिया आहे? या संदर्भात शक्यतेवरती आपलं नेमकं काय म्हणणं आहे? बघा, आपले जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांपैकी एकावरचं उत्तर म्हणजे शरद पवार साहेब राजीनामा देत आहेत याबाबत, त्याबाबत तर एवढंच म्हणता येईल की हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे। त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष कोणी व्हावा, आता जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या शरद पवार साहेबांनी राजीनामा द्यावा का, तो कधी द्यावा, या सगळ्या विषयाचा निर्णय स्वतः घ्यायचा, तो त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय आहे। दुसरा महत्वाचा विषय की ते एनडीए मध्ये जातील की नाही जातील हा सुद्धा जरी पक्षांतर्गत विषय असला तरी मला असं वाटतं की असे निर्णय घेताना मोठे राजकीय नेते त्यांचा स्वतःचा पूर्व इतिहास एकदा तपासत असतात। शरद पवारांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतची जी भूमिका होती ती पुरोगामी, मनुवादांच्या विरोधात लढणारा असा एक अर्धव्यू नेता, ज्यांनी आयुष्यभर मनुवादाला विरोध केला, ज्यांनी पुरोगामी चळवळ पुढे नेली, ज्यांनी कर्मकांडाला विरोध केला आणि नेहमी विकासाचं राजकारण केलं, ज्यांनी द्वेषाचं राजकारण केलं नाही अशी राहिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ते भारतीय जनता पार्टी बरोबर जातील का या प्रश्नाचं उत्तर खरं तर शरद पवार साहेबांना स्वतःलाच घ्यायचंय। कारण की भारतीय जनता पार्टीवरती सातत्याने हा आरोप होतो की ती मनुवादी विचारांची पार्टी आहे, द्वेषाने काम करणारी पार्टी आहे, विकासापेक्षा जाहिरातीला महत्व देणारा पक्ष आहे। आणि मग अशा पक्षाबरोबर शरद पवार साहेब जातील का? शरद पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यभर ज्या टोकदार विचारांचा विरोध केला, ज्या अतिवादी विचारांचा विरोध केला, शरद पवार साहेब त्याच विचारांबरोबर जातील की नाही जाणार याचं उत्तर खरं तर शरद पवार साहेबांनी द्यायचं आहे। आणि मला असं वाटतं की मी जे त्यांचं लोक माझे सांगाती किंवा इतर पुस्तकं जी त्यांची स्वतःचे आत्मचरित्र आहे ते जे वाचलं आहे त्यातून मला असं वाटत नाही की शरद पवार साहेब अशा पद्धतीने अतिवादी आणि धार्मिक हिंसाचार पसरवणाऱ्या लोकांबरोबर जातील। कारण की त्यांची भूमिका केवळ पुरोगामीच नाही तर ती धर्मनिरपेक्ष राहिलेली आहे। यशवंतराव चव्हाणांच्या मुशीत तयार झालेला नेता अतिवादी आणि धार्मिक संघटनांना पाठबळ मिळेल असं काम करणारं कुठलंही कृत्य त्याच्या आयुष्यात करेल असं वाटत नाहीये। बाकी आता आपल्याला येणाऱ्या दिवसात तर आपल्यालाही कळेल, पण हे नक्की आहे की त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे की शरद पवार साहेब अध्यक्ष असतील की सुप्रियाताई असतील किंवा अजून कोणी नवीन आपला मुद्दा महत्वाचा आहे, आपल्याला मध्ये थांबवतोय। मात्र प्रश्न हा आहे की आपण महाविकास आघाडीचा भाग आहात। 2019 पासून शरद पवार, उद्धव ठाकरे सर्व पक्षांनी खरं तर नेत्यांनी एकत्रितरित्या काम केलेलं आहे। मात्र आता ज्या प्रकारची माहिती आहे त्यामुळं अशी आपल्यापर्यंत काही माहिती मिळाली होती का? राष्ट्रवादीमध्ये अशी काही धुसफूस सुरू होती? कारण आपल्यापर्यंत जी माहिती आली त्यामध्ये एक गट एनडीए सोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळाली होती। याबाबत आपली काय माहिती आहे?
बघा, ही अशी बातमी आज थोड्या वेळापूर्वीच मी वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा वाचलेली आहे, काही ऑनलाईनला वाचलेली आहे की अशा बातम्या आहेत. पण शेवटी हल्ली बातम्या पेरण्याचं युग आहे सर. म्हणजे काही लोक आता ह्या पण बातम्या पेरायला लागले आहेत की अमुक पक्ष फुटणार आहे, अमुक आमदार जाणार आहे, अमुक खासदार जाणार आहे. तर भारतीय जनता पार्टीची ही कामाची पद्धत राहिलेली आहे. जोपर्यंत घडत नाही ना तोपर्यंत काहीही सत्य नसतं. हे जे जुनं राजकारणाचं तत्व आहे, मी त्याच्यावरती आजही ठाम आहे की एकदा घडू दे, त्यांना ठरवतं दे. त्यांचा पक्ष त्यांनी ठरवलं पाहिजे ना त्यांचा अध्यक्ष कोण असेल. आम्ही महाविकास आघाडी म्हणून सोबत आहोत. आम्ही हिंदुत्वाचा बाजार मांडणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहोत आणि ते आम्ही लढत राहू महाविकास आघाडी म्हणून. आता हिंदुत्वाचा बाजारीकरण करणाऱ्यांबरोबर कुणाला जायचंय की नाही जायचं हा प्रत्येकाचा स्वतंत्र वेगळा विषय असू शकतो. जयेशजी, मात्र ज्या प्रकारची माहिती आलेली होती, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झालेल्या आहेत आणि केंद्रात एक मंत्रिपद आणि राज्यात एक मंत्रिपद अशी सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. अशी जी आपल्याला माहिती मिळाली आहे ती माहिती माझ्यापर्यंत तरी आलेली नाहीये. पण माझ्याकडे तशी जर माहिती आली तर मी आपल्याला नक्की ती माहिती शेअर करेन. नक्कीच जयजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. या संदर्भात ताजा अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत. मीनाक्षी, राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची चिन्ह आहेत, कारण शरद पवार पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा आहे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे यापुढची सूत्र असणार आहेत. काय सविस्तर माहिती याबाबतची? सध्या आपण जर पाहिलं तर राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या चर्चा त्याला रंगू लागलेल्या आहेत. निश्चितच ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारीची देखील आता जोरदार चर्चा आहेत. काही आमदार जे आहेत एनडीए मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्या सगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. आणि दुसरीकडे आपण शरद पवार यांच्या पक्षामध्ये एक वेगळी आता चर्चा ती म्हणजे हे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सगळ्या पक्षाच्या सूत्र प्रिया यांच्याकडे देखील देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रामुख्याने आपण पाहिलं होतं की 2023च्या मे महिन्यामध्ये त्यांनी राजीनाम्याची जेव्हा घोषणा केली होती, परंतु कार्यकर्त्यांच्या या संपूर्ण तीव्र भावनांमुळे व दबावामुळे तो आलेला होता. आणि सध्या आपण जर पाहिलं तर सुप्रिया सुळे या पक्षामध्ये कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत आणि शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आहेत. सध्या तर या सगळ्यांना जरी झाला असलं तरी मात्र पक्षाकडून तिची कोणती भूमिका अद्यापही घेतलेली नाहीये. किंवा मग आपण पाहिलं कार्यकारिणी ज्या पद्धतीत सुप्रिया सुळे आहेत त्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्या तरी मात्र शरद पवार यांच्या राज्यामध्ये एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू झालेली आहे. त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. या सगळ्या चर्चांना कुठेतरी सुप्रिया सुळे यांनी जे आहे फुलस्टॉप त्यांनी निर्णय घेतलेला आहे. कारण दिल्लीमध्ये ज्या पद्धतीत बैठका होत आहेत त्या मात्र पक्षाकडून अधिकृत कोणती माहिती नाहीये. पुढे ही चर्चा देखील आता आहे की पक्षातून आता अध्यक्षपदासाठी शरद पवार हे नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.